अध्यक्ष महोदय आणि माझ्या मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, कारण मी तुमच्यामध्ये येऊन आज बोलू शकत नाही. करणार काय, डॉक्टर सांगतात की गर्दीमध्ये जाऊ नका नाहीतर तुम्हाला इन्फेक्शन होईल. त्यामुळे आज मी तुमच्यामध्ये नाही आहे. तरी पण आज कोल्हापूर खंडपीठाचा विषय परत एकदा ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधत आहे. मला असं आशा आहे की तुम्हाला माझं भाषण नीट ऐकू येत आहे. मला असं म्हणायचं आहे की पूर्वीसुद्धा आपल्या असोसिएशनमध्ये याबाबत चर्चा झाली होती, परंतु आता परिस्थिती खूपच बदललेली आहे आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये आपण आज हा निर्णय आजच्या परिस्थितीला अनुलक्षून घेतला पाहिजे. मी माझं बोलणं फक्त 2 भागामध्ये वेगळं करणार आहे. पहिला भाग मला असं म्हणायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंडपीठं करणं आणि अनेक खंडपीठं करून एखाद्या हायकोर्टाची शक्ल करणं हे योग्य आहे का नाही. माझं असं स्पष्ट मत आहे, पूर्वी होतं, आजही आहे आणि परतही राहील, की या प्रकारे एखाद्या हायकोर्टाची अनेकविध खंडपीठं करणं, त्याची शक्ल करणं हे आपल्या हिताच्या दृष्टीने नाही, हे न्यायसंस्थेच्या हिताचं नाही. यामुळे न्यायालयाचं विखंडन होईल. यामुळे असं आत्तापर्यंत अनेक वेळा सगळ्या लोकांनी वेगवेगळे अभ्यास करून अशा मताला आलेले आहेत की त्यामुळे न्यायसंस्थेची एकसंगता राहत नाही, निर्णयामध्ये सुसंगती राहत नाही, निर्णय वेगवेगळे होतात, न्यायसंस्थेची अब्रू कमी होते. काय झालं रे? पहिल्यापासून करायचं का? नाही चालेल. माफ करा, काहीतरी टेक्निकल अडचणी आल्यामुळे मला थांबावं लागलं. पण मी मगाशी सांगत असल्याप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की न्यायसंस्थेची एकसंगता ही अत्यंत महत्त्वाची आहे. न्यायसंस्थेच्या स्थिरतेचा प्रश्न आहे. न्यायालयाचे विखंडन होऊ नये असं माझं म्हणणं आहे. माझं असंही म्हणणं आहे की सतत वेगवेगळी खंडपीठे करण्यामुळे हायकोर्टाची इब्रत कमी होते आणि हे अतिशय अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे. उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निर्णयांमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वेगवेगळी न्यायालयं किंवा हायकोर्टाचे वेगवेगळं विखंडन करून एकापेक्षा अनेक खंडपीठं करू नये. यावेळेला आपल्या हायकोर्टाचं हे 4थं खंडपीठ होईल. मुंबई, औरंगाबाद, नागपूर आहेतच, कोल्हापूर 4थं होईल. मी या ठिकाणी गोव्याबद्दल बोलत नाही. ते धरलं तर मुंबई हायकोर्टाची आज हे जर झालं तर 5 खंडपीठं होतील. प्रत्येक खंडपीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्याय दिले जातील. त्यामुळं हायकोर्टाची विश्वासार्हता कमी होईल. लॉ कमिशननी सुद्धा वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 292 रिपोर्टमध्ये स्पेसिफिकली क्लिअरली म्हटलेलं आहे की यापुढे हायकोर्टाची शक्ल करू नका, वेगवेगळी खंडपीठं करू नका. याच प्रकारे सुप्रीम कोर्टाचं सुद्धा जेव्हा विखंडन करून 2 किंवा 4 सुप्रीम कोर्ट स्थापन करा असा प्रस्ताव सतत आला होता, त्याला सुद्धा सगळ्यांनी विरोध केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ करू नका, कारण त्यामुळे न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावरती घाला येतो असं सगळ्यांचं एकमत आहे. ही झाली न्यायालयीन आणि कायद्याची बाब. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ही कोल्हापूर खंडपीठाची मागणी, याचे सगळे बेसिसच चुकीचे आहे. माझं असं स्पष्ट मत आहे की ही मागणी केवळ काही मूढभर वकील
त्यांच्या स्वार्थासाठी ही मागणी करतात आहे. माझं स्पष्ट मत आहे की त्यांच्या मुलाबाळांना आणि त्यांना कामं मिळावी यासाठी ही मागणी आहे. केवळ अंतर, कोल्हापूरहून मुंबईला यायला उशीर होतो या कारणास्तव खंडपीठाची मागणी करणं अत्यंत अयोग्य आहे आणि आजच्या काळात तर ही मागणी अजिबात संयुक्तिक ठरत नाही. याचं कारण स्पष्ट आहे. आता व्हर्च्युअल हिअरिंग जोरात चालू आहे. सगळीकडे सगळेजण व्हर्च्युअल हिअरिंगवरती काम करत आहेत. मी सुद्धा व्हर्च्युअल हिअरिंगवरती रोज काम करतो आहे. लोक इथून औरंगाबाद बेंचमध्ये काम करत आहेत, इथून नागपूर बेंचमध्ये काम करत आहेत, तिथले लोक मुंबईत काम करत आहेत, NCLTमध्ये काम करत आहेत, कॅटमध्ये काम करत आहेत, मॅटमध्ये काम करत आहेत. कोणालाही अंतर पार करून त्या उच्च न्यायालयामध्ये जाऊन तिथे स्वतःचा प्रेझेन्स ठाकवायची गरज नाही आहे. व्हॉट्सॲप आहेत, ई-फायलिंग सुरू झालेलं आहे, रस्ते चांगले झालेले आहेत, रेल्वेच्या सुविधा वाढलेल्या आहेत, कम्युनिकेशनची साधनामध्ये गेल्या 7-8 वर्षामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यामुळं केवळ अंतर आणि केवळ पक्षकारांची गैरसोय होते हे अत्यंत चुकीचं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातले लोक, पक्षकार, वकील वेगवेगळ्या कारणाने मुंबईला रोज येत असतात. मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कामं असतात. ते असेंब्लीमध्ये येतात, ते मंत्रालयामध्ये येतात. फक्त हायकोर्टात येण्यासाठी त्यांना फार लांब पडतं हा कुठला आर्ग्युमेंट आहे? हे अत्यंत चुकीचा आर्ग्युमेंट आहे. हे फक्त काही लोकांनी स्वतःची मागणी रेटण्यासाठी केलेला आर्ग्युमेंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्यामुळे कोल्हापूरच्या भागातली किंवा त्या भागातली कामं लवकर संपतील हे सुद्धा चुकीचं आहे. औरंगाबाद खंडपीठाचं ढळढळीत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज औरंगाबाद खंडपीठामध्ये अक्षरशः लाखो कामं पेंडिंग आहेत. परवाच दिवशी औरंगाबादमध्ये नवीन जेव्हा न्यायमूर्ती अपॉइंट झाले तेव्हा एक माजी मुख्य न्यायमूर्ती आपल्या न्यायाधीशांचे त्यांना सांगत होते माझ्या समोर की कृपा करून जाऊन भरपूर काम करा. औरंगाबादमध्ये स्थिती हाताबाहेर चाललेली आहे, कामं प्रचंड पेंडिंग आहेत. त्यामुळे कोल्हापूरला नवीन खंडपीठ केल्यामुळे कामं लवकर निघतील, त्या भागातल्या लोकांची सोय होईल. हे सगळं चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं सांगायचं आहे की इथल्या वकिलांचं काय? कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व भागातले वेगवेगळे वकील, सोलापूरचे वकील इथं आलेले आहेत. त्यांनी इथं वर्षानुवर्ष काही वर्ष काढलेली आहेत. त्यांनी कर्ज घेतलेली आहेत, कर्ज घेऊन घरं घेतली आहेत, कर्ज घेऊन ऑफिस घेतलेली आहेत. आत्ताच कुठे ते करोनामध्ये झालेल्या भयंकर प्रकारामुळे ते आता कुठे बाहेर पडत आहेत. त्यांची मुलं इथल्या शाळेत शिकत आहेत, त्यांचे आईवडील काही जणांचे इकडे आलेले आहेत. हे सगळं त्यांना विस्थापित करायचं. आपल्या असोसिएशनचे ते सगळे मेंबर आहेत, यांची बाजू कोण म्हणणार? यांना कोणी वाली नाही. फक्त कोल्हापूरच्या वकिलांचं म्हणणं ऐकलं जाईल का आपल्या असोसिएशनच्या मेंबर्सचं पण म्हणणं ऐकलं जाईल? आपल्या इथल्या सर्व ज्युनियर्सचे किती हाल होत आहेत याचा विचार कोण करणार आहे का? आणि केवळ काही वकिलांना कोल्हापूर किंवा त्या भागातल्या त्यांना ही मागणी रेटायची आहे म्हणून या सगळ्यांना तुम्ही अशा प्रकारे वाऱ्यावर सोडून देणार आहात का? माझ्या मते हे अत्यंत चुकीचं आहे. आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आणि फक्त अंतराचं म्हणाल तो कोल्हापूरपासून धारवाडचं बेंच आहेच की फार जवळ आहे. सोलापूरहून गुलबर्गा जवळ आहे. तुम्हाला काम करायचं असेल तर त्या हायकोर्टात जाऊन सुद्धा तिथे लावू शकता. पण तसं नको. त्यांना वेगळं खंडपीठ करायचं आहे कारण ही एक प्रकारची राजकीय, एक प्रकारची वकिलांची, तिथल्या मुठभर लोकांची मागणी आहे. या मागणीला ना न्यायाचा आधार आहे, या मागणीला ना सत्याचा आधार आहे, या मागणीला हायकोर्टाच्या भल्याचं ह्याच्यामध्ये काहीही नाही. आणि दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं कळलं आहे की काही मंडळी तिकडून फोन करतात, आमच्या इथल्या वकिलांना दमबाजी करतात की तुम्हाला कामं पाठवणार नाही. अशा प्रकारे तुम्ही जर दमबाजी करून आपली मागणी रेटत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. माझं असं सगळ्यांना प्रामाणिकपणे मला स्वतःला ह्याच्यामध्ये काही वैयक्तिक स्वार्थ नाही. मला वैयक्तिक काही कोल्हापूर, सातारा, सांगलीमधनं कामं येणार नाहीत, येत नव्हती म्हणून. आणि म्हणून खंडपीठ पण मला माझ्या वकिलांच्या, माझ्या ज्युनियर वकिलांच्या, मला कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या पक्षकारांच्या हितासाठी त्यांना चांगला, सुसंगत, एकसंघ निकाल मिळावा
यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचं विखंडन होऊ नये आणि इथल्या वकिलांची सुद्धा काळजी केली जाईल म्हणून माझं सगळ्यांना अध्यक्ष महोदय असं म्हणणं आहे की आपण तळापूरच्या खंडपीठाला विरोध करावा. सगळ्यांनी म्हणून आपलं हे म्हणणं चीफ जस्टिस साहेबांना जाऊन सांगावं की आम्ही ह्या मागणीला पाठिंबा देत नाही आहे म्हणून. हे फक्त माझं एवढंच म्हणायचं. बऱ्याच जणांना बोलायचं आहे. तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की कृपा करून ह्याला कडाडून विरोध करा. असं करू नका. कोणाच्या भीतीमुळे स्वतःचं स्वच्छ मत मांडण्याला घाबरू नका. तुम्ही वकील आहात, स्वतःची बाजू स्पष्टपणे मांडा. तुमचा विरोध असेल तर सांगा आणि तुमचा विरोध नसेल आणि खंडपीठ हवं असेल तेही सांगा. साकल्याने निर्णय होऊ द्या. केवळ काही जण मागणी रेटतात म्हणून खंडपीठ करावं हे चुकीचं आहे असं माझं सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद.